कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई अगं तू का स्वतःचा जीव जाळतीयेस? आता तू काहीतरी बोलणार, मग शिवा म्हणणार की माझ्यावर विश्वास ठेवा, मग आपण हिच्यावर विश्वास ठेवणार आणि मग ही परत माती खाणार। आणि तरी तू आणि बाई आजी ह्या आशेवर राहणार की हा कधीतरी सगळं ठीक होईल। शिवा तुला जे सगळं मिळालंय ना ह्याचं महत्व तुला कळत नाही। ए डुचके, तिला जे कळायला पाहिजे ना ते समज कळतंय। हा डोसक्यावर पडली नाहीये तुझ्यासारखी ती। बस मी विचार केलाय, मी पडती बाजू घेणार नाही। मी सतत का घ्यायची पडती बाजू? हा लग्न अगोदर आशूने माझ्या कानाखाली मारली आणि मला घरातनं बाहेर काढलं, तरी मी पडती बाजू घेतली, गप्प बसले। लग्नानंतर भर रस्त्यात मला सोडून गेला, तरी मी पडती बाजू घेतली आणि गप्प बसले। लग्नानंतर एवढं सगळं मान्य करायला एवढा वेळ घेतला, तरी मी पडती बाजू घेऊन गप्पच बसले। आणि आता एवढा मोठा गैरसमज करून ठेवलाय। त्याला माहितीये आमची मैत्री एवढी चांगली आहे, नाण्याला दुसरी बाजू असते ना, दुसऱ्या बाजूचा विचारच केला नाही त्या माणसाने। आता ना त्याला जाणीव झाली पाहिजे, बस झालं। काय मला ना हे सगळं बोलायला आवडत नाही, पण त्यानेच भाग पाडलाय। आई मी एवढे सगळे कष्ट करून, इतक्या गोष्टी सहन करून त्याच्या घरच्यांची मन जिंकण्यासाठी एवढे प्रयत्न केले, मी स्वतःला बदलून टाकलं। अजून काय करायला पाहिजे? तरी मी गप्प राहून सगळं सहन करते, तरी तुम्हाला वाटतं की अजून सहन कर। मी सहन करणार नाही, बस झालं। आणि त्याचं जर माझ्यावर प्रेम असेल ना तर त्याला ते सिद्ध करावं लागेल आणि सगळ्यांसमोर मान्य करावं लागेल, नाहीतर त्याचं लग्न झालं ना तरी मला फरक पडत नाही। अगं शिवानी काय बोलतेस तू? हे तर बाई माणूस म्हणजे पडती बाजू घ्यायला पाहिजे ना। कोणी सांगितलं बाई माणूस आहे म्हणून पडती बाजू घ्यायची? कोणी सांगितलं? नाही नवरा आहे बाबा तो, नवऱ्याने काहीतरी केलं तर बाई माणूस आहे म्हणून पडती बाजू घ्या। नाही नवऱ्याने नवरेगिरी केली, नाही तू बाई माणूस आहेस ना म्हणून शांत राहा। नवरा दारू पिऊन आला, मारहाण केली, बाई माणूस आहे ना तर शांत राहा। हे बाईपणाचं कारण पुढे करून ना बायकांनीच आपल्या पायात बेड्या घालून घेतल्या। त्यावेळीच तोडल्या नाहीत ना तर आयुष्यभर सहन करावे लागतात, आणि मी त्या सहन करणार नाही, मी करूच शकत नाही। माझ्या आजीने माझ्या पप्पांनी मला नाही शिकवलं, अन्याय विरुद्ध बोलायलाच शिकवलंय। आणि हे बघा, हा ना माझ्या आत्मसन्मानाचा आता प्रश्न आहे। तुम्हाला विश्वास असेल नसेल, तुम्हाला माहित असेल नसेल, मला माहित नाही, पण मला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे की मी जे करते ते बरोबर करते। आणि आता बस झाला। या जगात जर प्रेम असेल आणि प्रेमावर कोणाचा विश्वास असेल ना तर मी जे बोलते, मला जे वाटतंय ते सगळं खरं होईल, नाहीतर नाही होणार। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।